हाय नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल आणि तुम्ही नेहमी आनंदी, निरोगी, समाधानी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. हा व्हिडिओ आदल्या दिवशीचा आहे, म्हणजेच गुरुपौर्णिमेचा. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळची कामे आवरून आधी छान रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढल्याशिवाय सणाचा फील येत नाही. सणाच्या दिवशी दाराशी रांगोळी असली की घरात कसं प्रसन्न वाटते. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला आखाडी पौर्णिमा तसेच व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतात. हा दिवस महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस आणि गुरु शिष्य परंपरेचा पवित्र उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दानधर्म, सत्यनारायणाची पूजा आणि आपल्या मातापिता व शिक्षकांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. आपल्या जीवनात आलेल्या सर्व गुरूंचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आपल्या जीवनात बरेच गुरु असतात जे आपल्याला जीवन जगताना योग्य मार्गदर्शन करतात व आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवतात. पहिले गुरु तर आपले आईवडील असतात, जे आपल्या जन्मापासून आपल्याला या जगात जीवन जगायला शिकवतात. दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक, जे आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून जीवन जगण्याची कला शिकवतात. तसेच पुस्तकं सुद्धा आपले गुरुच असतात. मोठे मोठे वेद, ग्रंथ, पोथी यांच्या वाचनातून आपल्यावर योग्य संस्कार होतात, योग्य ते मार्गदर्शन मिळते. मी गुरु नाही केलेला, पण संत गजानन महाराजांना गुरु मानते. त्यांची नित्य नियमाने पूजा, नामस्मरण, उपवास करते. गुरु एक श्रद्धा आहे. गुरुवर श्रद्धा ठेवली तर जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगावर मात करता येते. जीवनात येणाऱ्या कठीण परिस्थितींना खंबीरपणे तोंड देता येते. गुरूंच्या केवळ नामस्मरणाने मनाला स्थिरता व शांती लाभते. गुरूंची नियमित पूजा अर्चना केल्यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटांवर बंधन येते. गुरु म्हणजे एक निस्सीम श्रद्धा आहे. गुरु मनुष्याच्या आसुरी वृत्तीवर नियंत्रण ठेवणारं शस्त्र आहे. म्हणूनच गुरुला देवाची जागा दिलेली आहे. म्हणूनच म्हणतात, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वराय गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तेज दुसरा नाही, हरी समान ज्याचे बल, वशिष्ठ सम सर्वदा, तदेय चित्त दे निर्मल. असे असुनिया खरे, वरी वरी पिसा भासतो. दया गुरु गजानन, प्रति सदा गणू वंदितो. अशा प्रकारे सकाळी लवकरच पूजा करून घेतली. नंतर गजानन महाराजांच्या विजय ग्रंथ या पोथीमधून एक अध्याय घेतला आणि नैवेद्याचे ताट दाखवून आरती करून माझी गुरुसेवेची पूजा संपन्न केली. अशा प्रकारे आज मी छोटीशी पूजा केली आणि माझ्या गुरूंची मनापासून पूजा अर्चना करून
माझ्या जीवनात दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचे आभार मानले. तर चला, असा होता माझा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज की जय. तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.